मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावामध्ये. मागील 3 आठवड्यापूर्वी चपळगावमधील आपण एक बातमी प्रसिद्ध केली होती. अक्कलकोट तुळजापूर मार्गावर एका शाळकरी विद्यार्थ्याचं अपहरणाचा प्रयत्न या ठिकाणी फसलं होतं आणि त्या अपहरण होणाऱ्या त्या मुलाला या ताईंनी वाचवलं होतं आणि तो व्हिडिओ आपण सोशल मीडियावर अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला नागरिकांनी चांगलाच उठवून धरला होता आणि प्रशासनाला अलर्ट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. तर आज 15 ऑगस्ट 2026 15 ऑगस्टच्या निमित्तानं चपळगावच्या ग्रामीण विद्या विकास प्रशालेमध्ये या माता भगिनीचा सन्मान व्हायला पाहिजे या उद्देशानं त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं. मी आज ग्रामीण विद्या विकास विद्यालय शाळेच्या आवारामध्ये आहे. माझ्यासोबत त्या माता भगिनी आहेत. तर त्यांचं नाव आहे श्रीदेवी शिरगापुरे ताई. ताई, आपलं आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं जरा सविस्तर सांगा. बरं, जसं येईल तसं सांगा, मराठीमध्ये सांगा. हॅलो, पोराला धरायला आलत. मी देवाला चाललो होतं ते म्हणून धरले मी. त्याने धरून काकू मला वाचवा म्हणून तेवढा चिरकल्यावर मी धरून त्याला आता छातीवरनं कपडे धरले. त्याने निघून गेला पळत मारून. तुम्ही कुठून येत होता त्या दिवशी? अक्कलकोटवरनं येत होतं. देवाला चाललो होतं ब्राह्मपूरला. या अक्कलकोटवरून बऱ्हाणपूर या ठिकाणी देवदर्शनाला चालले होते. काकू मला वाचवा हा शब्द ऐकून अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि न घाबरता त्या गाडीतल्या त्या चोरांना त्या थेट भिडल्या आणि त्या मुलाला वाचवलं त्याने. आपल्या सोबत आहेत या शाळेचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत बोलण्यासाठी नरे सर म्हणून आहेत. सर, तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ताईंनी अतिशय धाडसानं वाचवलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? याबद्दल या ताईंचे खूप खूप आम्ही ऋण व्यक्त करतो. अशा शूर भगिनी आमच्या शाळेचा विद्यार्थी मागील महिन्यामध्ये शाळा सुटल्यानंतर बावकरवाडी हे त्याचं मूळ गाव, त्या गावी तो सायकलवरती जात असताना मागून ओमिनी कार आली आणि त्या विद्यार्थ्याला काहीतरी बोलत असल्याचं भास करून दार उघडला आणि त्या विद्यार्थ्याला आत ओढण्याचा प्रयत्न केला. बावकरवाडी फाट्याला या ताई शिरगापुरी ताई या उपस्थित होत्या. त्यांच्या तात्काळ लक्षात आलं आणि त्या धावत गेल्या आणि त्या किडनॅपरना अक्षरशः मार देऊन त्यांनी धुवून काढलेलं आहे. या अशा धाडसी महिलांचं कौतुक आमच्या श्री मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविकांत पाटील साहेब आणि सर्व संस्थागण, प्राध्यापक हांजगे साहेब, पंडित पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या भगिनींचा आज या स्वातंत्र्य दिनी शूर भगिनी म्हणून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आणि ही खबर या गावचे आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सचिन मेत्रे हे अतिशय कृतिशील पद्धतीनं तो प्रसंग हाताळला आणि प्रशासनाला अलर्ट केलं. तर अशा पद्धतीनं या ताईंचं आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं चपळगावच्या ग्रामीण विद्या विकास प्रशालेमध्ये शाळेच्या वतीने त्यांचा सहपत्नीक या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. जर त्या दिवशी या ताई कुणाचा तरी घरगुती वाद असेल म्हणून त्या दिवशी जर सहज त्या दुर्लक्ष करून निघून गेल्या असत्या तर विचार करा, त्या मुलाचं अपहरण साक्षात देव सुद्धा त्या ठिकाणी रोखू शकला नसता. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आणि नेमकं काय चाललंय, मावशी मला वाचवा, हा काकू मला वाचवा हा शब्द त्यांच्या कानावर पडल्या एका माणुसकीच्या नात्याने त्यांनी पुढचं मागचं काही विचार न करता, गाडीत किती जण आहेत हे सुद्धा विचार न करता जाऊन थेट भिडल्या आणि त्या मुलाला त्यांनी वाचवलेलं आहे. अशा या शूर मातेला हॅलो सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सल्यूट करतो आणि ताई असंच कार्य तुमच्या हातून होत राहो असं सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सोबत आहेत चपळगावच्या प्रभारी सरपंच वर्षाताई भंडारकोटे. ताई, आपल्या गावातील एका शाळकरी विद्यार्थ्याला या ताईंनी दरोडेखोरांच्या आणि चोरांच्या टोळीतून वाचवलेलं आहे, काय सांगा? त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे आणि यांच्यामुळं एका विद्यार्थ्याचं जीव वाचलं आणि असं हे साहसी यांच्या पराक्रमाला आमचं खरंच मनापासून आभार आहे आणि त्यांचा आदर्श घेण्यासारखं आहे.
आणि प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि सुरक्षित राहण्यासारखं त्यांना संस्कार द्यावं. आणि खरंच ह्या ताईंचं मनापासून खूप कौतुक करण्यासारखं आहे. आपल्या चप्पळगावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील या ताईंचा सत्कार होणं गरजेचं आहे. आणि शाळा प्रशासनाला देखील एक विनंती राहील की जे मुलं सायकलवर जातात किंवा चालत जातात अशा विद्यार्थ्यांना देखील आपण स्कूल बसनेच जायला पाहिजे, हे नियम बंधनकारक करायला पाहिजे, जेणेकरून असा प्रसंग पुन्हा एकदा घडणार नाही. आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते सिद्धारामजी भंडारकोटे. अण्णा, काय सांगाल? हा प्रसंग इतका नाजूक होता की गंभीर सुद्धा आहे. श्रीदेवी शिरगापुरे हे मूळ शिरोवाडीचे. एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी कुठल्या गावाला गेलते तुम्ही? हा, ग्रामदैवत सिद्धायपाच्या दर्शनासाठी त्यांनी जात असताना प्रसंग असा आला, त्यांनी मोटरसायकल दोघं जात होते, तर एका विद्यार्थ्याला गाडीमध्ये घालत असताना त्यांनी बघितले. जर कोणी दुर्लक्ष केलं असतं, काहीतरी भांडण असेल किंवा मुलगा चिडला असेल म्हणून जर गाडीत घालत असं जर त्यांनी समजून पुढे गेले असते तर ते त्या मुलाचं आयुष्यमान फार धोक्याचं ठरलं असतं. परंतु ते बघून त्या बाईंनी त्यांच्या घरच्यांना सांगून गाडी थांबून त्या मुलाला चक्क गाडीत उचलून हात घातले होते. त्या बाईंचं म्हणणं असं आहे, त्याला सोडून अजून 2-3 मुलं आत होते, 2-3 बाया आणि 2 गडी, 3 बाया 3 गडी आणि 2 मुलं आत. असं असताना त्या मुलात गाडी घातली असताना ही मातोश्री त्या मुलाला, तो मुलगा ओरडत होता मला वाचवा म्हणून, ते ऐकून गाडीत घातलेल्या मुलाला बाहेर ओढून काढून ज्यांनी घातल्याच्या छातीला पकडून, परंतु या बाईने अशिक्षित असल्यामुळं त्या गाडीचा नंबर म्हणजे त्याला बघता आलं नाही. फक्त ज्यांनी एकटा होता बाहेर त्याचा चेहरा तिने ओळखू शकतात. खरंच बाई, तुमचं कितीही या शौर्याचं कौतुक केलं तर फार कमी आहे. तर अशी माता या जीवनामध्ये घडो आणि असं तुमच्या हातून यशस्वी म्हणजे कार्य व्हावं. आणि असंच ते तुम्ही, आणि अजून एक मी सजेशन करतो आपल्या मुलांना, तुम्ही सुद्धा सक्षम व्हा, लहान का असेना सक्षम व्हा. जर कुठलं तरी संशयास्पद वाटलं तर अजिबात जवळपास असं जाऊ नका. एवढंच या प्रसंगी सांगतो. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो आणि आम्ही मोठे कार्यक्रम ठेवणार आहे. त्या कार्यक्रमाला तुम्हाला आवर्जून आम्ही बोलवणार आहे, त्यावर तुम्ही उपस्थित राहावी. कारण तुमच्यासारखे असं जर प्रत्येकानं जर सक्षम राहिले तर असे प्रकार घडत नाहीत. आणि पोलीस नियंत्रणाने त्याच्यावर कडक कारवाई, शोध काढून असे घडता कामा नये. कारण आजूबाजूच्या गावाला 4-5 किलोमीटर गावं असतात, शाळेच्या ठिकाणी मुलं जात येत असतात. तर याचा बंदोबस्त व्हावी अशी मी पोलीस यंत्रणेला विनंती करून मी पुन्हा एकदा त्या मातेचं मी अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.